पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं कोर्ट वेब पॉडकास्ट सिरीजमध्ये की त्याची जर्नी कशी होती टेकएम क्रॅक करण्याची, त्याला काय काय क्वेश्चन विचारले गेले, कसे राऊंड झाले. अचानक सकाळी 4 वाजता आमच्या TPO सरांचा फोन आला की तुझा आज इंटरव्ह्यू आहे. ओके. आज सकाळी 10 वाजता तुझा इंटरव्ह्यू आहे, तुला शारदा सेंटर नॉनस्टॉपला जायचं आहे. सायकोमेट्रिकमध्ये लाईक बेसिक क्वेश्चन्स असतात की 200 वर्ड्सचा एसी असतो. ओके. 15 मिनिट्स दिले जातात. ओके. कोडिंगचा पहिला क्वेश्चन होता तो सॉर्टिंगचा होता की ॲरे सॉर्ट करायचा. अच्छा. माझ्या अगोदर 8 ते 9 जणं होती आणि 8 ते 9 जण रिजेक्ट होऊन बाहेर आली. त्यांनी मला विचारलं की तुला लिस्ट दिली आहे आणि तुला ती सॉर्ट करायचं आहे, पण तुला ते सॉर्ट वगैरे वापरायचं नाही आहे. त्यानंतर पेन पेपर पुढे केला आणि मला सांगितलं की कलेक्शन फ्रेमवर एक्सप्लेन कर. तर आम्हाला त्याबद्दल ऐकायला आवडेल की तू नेमकं टेक्निकल स्किल्स काय काय लिहिल्या होत्या आणि किती प्रोजेक्ट्स तू मेन्शन केले होते. पण मग तू असं काय वेगळं करू शकतो की तू लास्टला जाऊन बदलणार नाहीस किंवा पुढे जाऊन तू सांगणार की मला रिलोकेट नाही करायचं किंवा तू आमच्याकडे रिक्वेस्ट नाही करणार. बरोबर. कॉम्प्लेक्स जरी स्ट्रक्चर असेल कोडचं म्हणा किंवा प्रोजेक्टचं म्हणा, याला ड्राय रन इथे येते, याचा अर्थ तो पूर्ण प्रोजेक्टवर ते बसवू शकतो. मग ते प्रोजेक्टवर आले. तुझे तिन्ही पण प्रोजेक्ट जावावरती आहेत आणि तिन्ही पण आपल्या सुपर एक्समध्येच मी हे केलेले होते. बरोबर. पण मग तितक्यात वरती कलेक्शनच्या वरती इटरेबल क्लास लिहिला आणि त्यांनी सांगितलं थांब तू बस. तुझा सुपर एक्सचा अनुभव कसा होता? म्हणजे आम्हाला तर फार छान वाटत होतं तेव्हा तू गेम बनवलेला आणि युनिक होती ती आयडिया सगळ्यांमध्ये. फ्रेशर कोणीतरी एवढ्या लेवलचं नॉलेज आपल्याला सांगतोय, एक्सपिरियन्स देतोय, गोष्टी सांगतोय, तर आपल्याला पण ते ऐकलं पाहिजे, त्याच्यात काही गोष्टी आहेत. सो सगळ्यांनी हा विचार करायला पाहिजे की आपलं कोडिंग छान असलं पाहिजे, कन्सेप्ट आपल्याला भारी माहिती पाहिजे. की सिक्युरिटीवाले काकांकडे पण बऱ्याच मुलांचे आलेले, त्यांनी डायरेक्ट सांगतात की तू रिजेक्ट आहेस म्हणून. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं कोर्ट वेब पॉडकास्ट सिरीजमध्ये. आज आपण एका अशा कंपनीबद्दल बोलणार आहे की जी बऱ्यापैकी जुन्या कंपनीपैकी एक आहे, इस्टॅब्लिश्ड कंपनीपैकी एक आहे. तिचं नाव आहे टेक महिंद्रा. आता टेक महिंद्राबद्दल सगळ्यांनी ऐकलं असेल. टेक महिंद्रा म्हणजे जसं की आपण महिंद्राच्या कार्स वगैरे पण बघतो, तसं टेकएम म्हणजे ती टेक्निकल सिनारिओमध्ये महिंद्रा पण म्हणजे टॉपच्या कंपन्यांमध्ये तिला कन्सिडर केलं जातं. तर ही कंपनी क्रॅक करणे, तर हिचा पाथ आपल्याला माहिती पाहिजे. तर आपलेच काही स्टुडंट या कंपनीमध्ये प्लेस्ड आहे. त्यापैकी एक आपल्यासोबत आज आहे ऋतुपर्ण. तर ऋतुपर्णकडनं ऐकून घेऊया की त्याची जर्नी कशी होती टेकएम क्रॅक करण्याची, त्याला काय काय क्वेश्चन विचारले गेले, कसे राऊंड झाले आणि काही सजेशन्स म्हणजे की जे आपल्या फ्रेशर्स लोकांना उपयोगी पडतील. त्याने काय पर्स्पेक्टिव्हने, आता तो कंपनीमध्ये काम करतोय तर त्याचा पर्स्पेक्टिव्ह कसा आहे की फ्रेशरला नेमकं काय काय यायला पाहिजे जेणेकरून अजून इंटरव्ह्यूमध्ये गोष्टी सोप्या जाऊ शकतात आणि तो मार्ग इझी होऊ शकतो कंपनीमध्ये जाण्याचा. सो चला स्टार्ट करूया आज आपण टेकएमच्या पॉडकास्टला. हॅलो ऋतुपर्ण. हॅलो सर. तर माझं नाव ऋतुपर्ण सडवेलकर आहे आणि मी 2024 बॅच JSPM नरे टेक्निकल कॅम्पस कॉम्प्युटर डिपार्टमेंटमधून पासआउट झालेलो आहे आणि टेकएममध्ये असोसिएट सॉफ्टवेअर इंजिनियर हा रोल आहे मला. तर गेल्या डिसेंबरमध्ये डिसेंबर 2023मध्ये पूल कॅम्पस JSPM कॅम्पसेससाठी टेक महिंद्रा आलेली. तर थातवडे कॅम्पसला आमचं ॲप्टिट्यूड टेस्ट झाली. तर ॲप्टिट्यूड टेस्टचं बोलायचं झालं तर एक क्वांटिटेटिव्ह, लॉजिकल आणि इंग्लिश ही मिळून एक एक्झाम होते. ओके. तर प्रत्येक सेक्शनसाठी टाईम असतो. लाईक 12 मिनिट्स असतील, 20 मिनिट्स असतील, 25 मिनिट्स असतील. सो ती एक्झाम लाईकली 45 मिनिट्सची झाली. तर त्यामध्ये आपले बेसिक इंग्लिशचे क्वेश्चन्स लाईक नंतर आपले ॲप्टिट्यूडचे की ट्रेन बेस असतील किंवा बस वगैरे, लॉजिकल रिझनिंग टाईप थोडे. तर त्यानंतर लगेच एक रिझल्ट येतो, तो पण एलिमिनेशन राऊंड असतो. प्रत्येक राऊंड हा एलिमिनेशन राऊंड असतो. अच्छा. तर ती 45 मिनिट्सची एक्झाम झाली, ती मी पास झालो. त्यानंतर लगेच एसेची लाईक इंग्लिश एसे रायटिंगची एक्झाम होती. ओके. त्यात एक पिक्चर दाखवला जातो आणि एक छोटंसं वाक्य दिलं जातं. ओके. तर तो पिक्चर बघायचा आणि त्यावरून तुम्ही एसे लिहायचा. ओके. काय वर्ड्स किती, काय असं लिमिट? 200 वर्ड्सचा एसे असतो. ओके. 15 मिनिट्स दिले जातात. ओके. एसे तुमच्या इमॅजिनेशन प्रमाणे असेल, फक्त तो फोटोला प्रिडिक्ट हे केलं पाहिजे त्यांनी. बरोबर. त्यानंतर त्यातही आम्ही पास झालो. त्यानंतर सायकोमेट्रिक अँड कोडिंग एक्झाम होती. सायकोमेट्रिकमध्ये लाईक बेसिक क्वेश्चन्स असतात की तुम्ही ग्रुपमध्ये काम करायला ॲग्री करता नाही करत वगैरे त्या प्रकारचे. त्यानंतर कोडिंगमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे फंडामेंटल्स लाईक नेटवर्क्स असेल किंवा DBMS, OS, SQL वगैरे. त्यानंतर कोडिंगचे क्वेश्चन्स आले. तर मला कोडिंगचा पहिला क्वेश्चन होता तो सॉर्टिंगचा होता की ॲरे सॉर्ट करायचा. अच्छा.
तर एक ऑप्शन असा पण होता की डायरेक्ट ॲरेज डॉट सॉर्ट वापरून मी करू शकत होतो, पण मग म्हटलं टाईम आहे आपल्याकडे, तर मग मर्ज बरोबर. सॉर्टच वापरला. आणि दुसरा प्रश्न एक बेसिक प्रश्न होता, लाईक त्याला आता इंटरव्ह्यूला थोडा वेळ झाल्यामुळे मला तो असा पूर्णपणे आठवत हां, नाही आहे. नाही ठीक आहे, काही हरकत नाही. सो तो झाला, पण मग 4 दिवसातच कन्व्हर्सेशनल टेस्ट पण झाली. ओके, म्हणजे याचा रिझल्ट हां आल्यानंतर हां 4 test होते. दिवसातच कन्व्हर्सेशनल टेस्ट पण झाली. हं. सो त्यामध्ये काय कन्व्हर्सेशनल होतं? टेस्टमध्ये लाईक पहिला असं होतं की ते सेंटेन्स रिपीट करतील, लाईक बॉट बोलेल आपल्यासमोर. हं, हं, हं. तो एक सेंटेन्स रिपीट करेल, तो सेंटेन्स सेम आपण पण रिपीट करायचा. त्यानंतर हा पहिला भाग होता, त्याला थोडा लाईक 4 to 5 क्वेश्चन्स होते. ओके. त्यानंतर परत 4 to 5 असे होते की तो पॅरेग्राफ वाचेल, त्यानंतर तो क्वेश्चन विचारेल, ओके. त्या क्वेश्चनचे आपण ॲन्सर करायचे. हं. लिसनिंगवरती होतं सगळं. बरोबर. आणि हा सेकंड पार्ट होता. थर्ड पार्ट असा होता की तो आपल्याला एक लाईन देईल आणि त्या लाईन नंतर आपण पुढे तो कंटिन्यू करायचा स्पीच. ओके. एक टॉपिक देईल की तू असा असतास तर तू काय केलं असतंस, ओके. तर मी असं असतो तर मी हे केलं असतं, मग तू कंटिन्यू करायचं. बरोबर. तर मग तो पण राऊंड आमचा आम्ही क्वालिफाय झालो. पण मग हे सगळं डिसेंबरमध्ये कंप्लीट झालं. मग वेट करत होतो इंटरव्ह्यू कधी होईल, की आम्हाला हे तर आलेलं की तुम्ही पास झालाय, कन्व्हर्सेशनल राऊंडपर्यंत बरोबर. तुम्ही क्लिअर केलं. तुम्हाला लगेच तेव्हाच रिझल्ट कळालेला असेल ना हां, की? कन्व्हर्सेशनल टेस्टचा आय थिंक सेकंड डेलाच कळाला. अच्छा. हं. त्यानंतर इंटरव्ह्यूची 1 महिनाभर इंटरव्ह्यूचं काही हेच नाही आलं. पण मग इंटरव्ह्यू असणार याची गॅरंटी होती की, त्यामुळे मग मी प्रिपरेशन चालू केलेलं. हं. पण मग फेब्रुवारीच्या 6 तारीखला अचानक सकाळी 4 वाजता आमच्या TPO सरांचा फोन आला की तुझा आज इंटरव्ह्यू आहे. ओके. आज सकाळी 10 वाजता तुझा इंटरव्ह्यू आहे, तुला शारदा सेंटर नॉनस्टॉपला जायचं आहे. तर म्हटलं सर ठीक आहे, जातो मी. गेलो. माझ्या अगोदर 8 ते 9 जणं होती आणि 8 ते 9 जणं रिजेक्ट होऊन बाहेर आली टेक्निकल राऊंडला. ओके. आणि ऑलमोस्ट हां, सगळेच जे सगळे. तुझ्या आधी हो. बसले होते तिथे. म्हणजे त्यातला एक सिलेक्ट झाला, पण त्याला ओके. दुसऱ्या दिवशी परत बोलून मग सिलेक्शन प्रोसेस अच्छा. हे पण केली परत. त्या हां, दिवसासाठी त्या तरी दिवसासाठी ते रिजेक्टेडच हां. होते थोडक्यात. त्यानंतर मी गेलो, माझा त्यांनी रिझ्यूम वगैरे घेतला. त्यांनी बघितलं की माझा रिझ्यूम पूर्णपणे जावावर आहे. त्यांचा पहिलाच प्रश्न म्हणजे माझं नाव वगैरे विचारलं. हं. त्यानंतर पेन पेपर पुढे केला आणि मला सांगितलं की कलेक्शन फ्रेमवर एक्सप्लेन कर. तर म्हणजे मी ते ट्री वगैरे म्हणजे ट्री काढायला चालू केलं की पूर्ण कलेक्शन, collection. त्यानंतर लिस्ट सेट ते काढलं. पण मग तितक्यात वरती कलेक्शनच्या वरती इटरेबल क्लास लिहिला आणि त्यांनी सांगितलं थांबतो बस. अरे त्याला लक्षात आलं हां, की येऊ शकते हां. आता. मग त्यानंतर त्यांनी मला विचारलं की लिस्ट आणि सेटमधला फरक काय आहे वगैरे. ओके. मग त्याबद्दल सांगितलं मी, डुप्लिकेट इथं चालतं नाही चालत. हं. त्यानंतर त्यांनी मला त्यांना असं विचारायचं होतं की कम्पॅरेबल आणि कम्पॅरेटरमधला डिफरन्स वगैरे विचारायचं होतं. बरोबर. पण त्यांनी मला असं डायरेक्ट नाही विचारलं. त्यांनी मला विचारलं की तुला लिस्ट दिली आहे हं. आणि तुला ती सॉर्ट करायचं आहे, पण तुला ते सॉर्ट वगैरे वापरायचं नाही आहे. तुला एक कोणता तरी, आता समजा नेम असेल, रोल नंबर असेल, मार्क्स असतील, तर मग प्रत्येक ह्याच्यावरनं तुला एंटिटी हां, घेऊन तुला सॉर्ट sort करता आलं करायचं. पाहिजे. कम्पॅरेबल, कम्पॅरेटर आपण वापरतो. तर मग तू काय यूज करू शकतो. तर मी पहिलं सॉर्टच सांगितलं त्यांना. नंतर त्यांनी मला सांगितलं नाही सॉर्ट सोडून दुसरं सांग. तर मग कम्पॅरेबल, कम्पॅरेटर हे आहेत. तर मग त्याच्यात काय डिफरन्स आहे. तर कम्पॅरेबलमध्ये कम्पेअर टू मेथड वापरतो, इथे बरोबर. कम्पेअर मेथड Compare वापरतो. मग method कम्पॅरेबलमध्ये आपण एक एंटिटीज एकाच टाईमला हे करू शकतो. तिथं आपण वेगवेगळ्या एंटिटीज बरोबर. फंक्शन. हं. मग ते मी सांगितलं, त्यांना एक्सप्लेन केलं. त्यांना ते आवडलं. त्यानंतर त्यांनी लॉजिक टेस्ट करण्यासाठी पॅटर्नचा कोड दिला, स्टारचा. काय आता- स्पेसवाला पॅटर्न होता? नाही, नॉर्मलच पॅटर्न दिला. नॉर्मल होता पॅटर्न. पण मग ते पटकन झालं, कारण आपण इथं प्रॅक्टिस म्हणजे सचिन सरांनी घेतलेली प्रॅक्टिस लॉजिक बिल्डिंग. हां, ती खूप हे झाली. त्यानंतर त्यात पण कसं झालं, मी कोड लिहिला आणि लगेच खाली ड्राय रन करत होतो. ते त्यांनी बघितलं आणि नंतर त्यांनी सांगितलं की कोडवरती मला काय बोलायचंच नाही, पुढे ढकललं, कारण मी ड्राय रन केला तिथेच त्यांच्यासमोर. वा, गुड. त्यानंतर मला एक ॲड करायला आवडेल की कोड नेहमी केल्यानंतर जर इंटरव्ह्यूवर बघतोय की आपण कोड लिहितोय काहीतरी, तर त्याला ड्राय रन करायला विसरायचं नाही. ड्राय रन म्हणजे तेच प्रोसेस असते की आपल्या कोडचे प्रत्येक इटरेशन कसं चाललेलं आहे. सो समोर अंडरस्टँडिंग हे होऊन जातं की अरे वा, कॉम्प्लेक्स जरी स्ट्रक्चर असेल कोडचं म्हणा किंवा प्रोजेक्टचं म्हणा, याला ड्राय रन इथे येते, याचा अर्थ तो पूर्ण प्रोजेक्टवर ते बसवू शकतो. सो तो एक चांगला पॉईंट जातो. हो. गुड. तुझ्या याच्यामध्ये तू ड्राय रन केला तो सिनारिओ. गुड. ते झालं. त्यानंतर त्यांनी परत एकदा रिझ्यूमवरती बघितल्यावरती मी लिहिलं की साऊंड नॉलेज ऑफ JVM. तर मग त्यांनी JVMवरती विचारलं, तुला JVM बद्दल काय माहीत. पण त्यांनी आधीच माझ्याकडे पेन पेपर दिलेला. मी डायरेक्ट त्यांना पूर्ण JVM काढून दाखवलं, कारण त्यांनी थांब म्हटलंच नाही मला.
मग मी काढतच गेलो पूर्ण. Okay. मग मग त्यांना तू मी काढताना हां, explain हां, करत होतास काढताना पूर्ण एक्सप्लेन केलं. परत मग त्यांना मी सांगितलं की हे असे असे सगळे एंटिटीज आहेत, ब्लॉक्स आहेत. मग त्यांनी त्यावर पण ठीक आहे म्हणाले. मग ते प्रोजेक्टवर आले. तुझे तिन्ही पण प्रोजेक्ट जावावरती आहेत आणि तिन्ही पण आपल्या सुपर एक्समध्येच मी हे केलेले होते. बरोबर. त्यामुळे पहिलाच माझा ट्रिगोविज नावाचा एक प्रोजेक्ट होता. तर त्यामध्ये त्यांनी विचारलं की तू ह्यामध्ये काय काय यूज केलं. तर मग मी त्यांना आधी जावा एफेक्ट्सबद्दल सांगितलं. मग ते ॲप्लिकेशन क्लासमधनं स्टार्ट मेथड ओव्हरराईड होते वगैरे सांगितलं. मग स्टेज नावाचा एक क्लास त्याला पॅरामीटर म्हणून जातो. मग त्यांना ते पण आवडलं. त्यानंतर त्यांनी प्रोजेक्टबद्दल विचारलं की तू म्हणजे प्रोजेक्टमध्ये काय इम्प्लिमेंट केलंस. तर मग जसं की फॉर्म्युला बटन क्लिकवरती फॉर्म्युला दिसतात बरोबर. वगैरे. त्यानंतर आपल्या एक असं हे आहे की सर्कलवरती आपण प्रत्येक म्हणजे एक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची साईन डिक्लेअर करू शकतो. मग ते आम्ही ग्राफिकली डिझाईन Implement केलं केलेलं. होतं तुम्ही, त्या ग्राफिकली रिप्रेझेंट केलं होतं. बरोबर. तर मग ते वगैरे सांगितलं. मग त्यांना ते आवडलं. त्यांनी तिथं मग माझा टेक्निकल इंटरव्ह्यू झाला. Okay. तरी साधारण किती वेळाचा होता हा interview? तरी 30 to 35 मिनिट्सचा होता. ओके. आणि एकच व्यक्ती होता हां, म्हणजे एकच interview व्यक्ती होता. वर? पण त्यांनी काहीतरी रिझ्यूमवरती लिहिलं आणि सिक्युरिटीवाल्या काकांकडे दिलं. अच्छा. पण मग सिक्युरिटीवाल्या काकांकडे पण बऱ्याच मुलांचे आलेले. त्यांनी डायरेक्ट सांगतात की तू रिजेक्टच म्हणून. म्हटलं ठीक आहे. मी रिझ्यूम घ्यायला जातो तितक्यात एक HR मॅम आल्या. म्हटलं ते झालेले नाही आहेत, त्यांचे इंटरव्ह्यू झालेले नाही आहेत, त्यांना HR साठी पाठवलेलं आहे, थांबा जरा. मग त्यांनी घेतलं हातात माझ्याकडून परत ते सगळं आणि HR कडे गेले. मग मला बोलवलं HR साठी आणि मी आतमध्ये जातो. 2 HR आधीच बसलेले होते आणि एक एक्सटर्नल HR म्हणून असंच लाईक इंटरव्ह्यू प्रोसेस कशी चालली आहे बघण्यासाठी एक HR आलेले. त्यांनी पण एंट्री घेतली माझ्याबरोबर. ओके. म्हणजे 3 HR झाले. ओके. तर त्यांनी मला माझं सेल्फ इंट्रोडक्शन वगैरे विचारलं. तर मी लाईक सांगितलं माझं सगळं हॉबी वगैरे सगळी सांगितली. त्यानंतर त्यांनी मला विचारलं की तुझा म्हणजे 9.05चा CGPA आहे, मग तो लाईक कॅरी फॉरवर्ड करशील का ह्या सेममध्ये पण. तर मी म्हटलं मी नक्की कॅरी फॉरवर्ड करेन. आणि तोच CGPA माझा लास्टला म्हणजे SGPA म्हणून तोच CGPA आला माझा. अरे वा. त्यामुळे ते एक झालं. त्यानंतर त्यांनी विचारलं की तुला शिफ्ट्समध्ये वगैरे कामं करायला चालतील का. मग तू प्रोजेक्ट केलेत, मग त्यामध्ये तुला म्हणजे तू असं काम केलंयस का की जे तुला वाटलं बाबा खूपच होतं आहे, लेंदी होतं आहे आणि मग तू रात्रभर जागून केलंस का. तर म्हटलं मला ते जमतं की करायला, रात्र जागायला किंवा करण्यासाठी. म्हणजे मला ते प्रयत्न करायला आवडतात त्या बाबतीत. बरोबर. त्यामुळे मी केलेलं आहे. पॉझिटिव्ह केलं असणार की अरे ट्राय तर करणारच आहे 100%. त्यानंतर त्यांनी रिलोकेशनबद्दल विचारलं आणि जे 3rd HR आलेले लाईक लास्टला, तर त्यांनी मला असं विचारलं की आम्हाला सगळेच जण सांगतात की मी जॉईन करेन, रिलोकेट करेन, मी नाईट शिफ्टला तयार आहे. पण मग तू असं काय वेगळं करू शकतो की तू लास्टला जाऊन बदलणार नाहीस किंवा पुढे जाऊन तू सांगणार की मला रिलोकेट नाही करायचं किंवा तू आमच्याकडे रिक्वेस्ट नाही करणार. बरोबर. तर मी त्यांना सांगितलं की मी लाईक एका रुरल बॅकग्राऊंडमधून येतो आहे, तर मी इथं आलो, इथे रिलोकेट झालो. तसं प्लस पॉईंट होता. तसं मी दुसऱ्या ठिकाणी पण नक्कीच जाऊ शकतो. बरोबर. आणि लाईक मला काम करायची आवड आहे त्यामुळे मी जाऊ शकतो नक्की. आणि शिफ्टचं बोलायचं झालं तर मी याच्या अगोदर जे प्रोजेक्ट केले आहेत त्यासाठी पण मी जागलो आहे, त्यासाठी पण मी वर्क केलं आहे. त्यामुळे मी नक्कीच रात्रीचं पण जर तुमची शिफ्ट असेल तर ते करू शकतो. बरोबर. त्यानंतर त्यांना ते आवडलं. मग मी लाईक त्यांनी थँक्यू वगैरे म्हणाले, मी बाहेर आलो. माझ्यासोबत ते पण बाहेर आले, एक्स्ट्रा आलेले. त्यांनी सांगितलं म्हणजे त्यांनी मला विश केलं की चांगलं झालं आहे तुझं, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि त्यांनी मला सांगितलं की तुला लवकरच ऑन बोर्ड बघण्याची इच्छा आहे आम्हाला. अरे वा. मग म्हटलं चांगला गेला आहे. मग थोडा वेळ थांबायला लावलं आणि मग त्यानंतर ते HR आले आणि त्यांनी सांगितलं की तू सिलेक्ट झालेस, तू जाऊ शकतो. ओके. मग आता बघ ना, म्हणजे तू जसं की तुझा रेझ्युमे जसा होता की, तर आम्हाला त्याबद्दल ऐकायला आवडेल की तू नेमकं टेक्निकल स्किल्स काय काय लिहिल्या होत्या आणि किती प्रोजेक्ट्स तू मेन्शन केले होते. म्हणजे जेणेकरून आता कोणी टेकेमसाठी जर प्रिपेअर करत असेल तर त्यांना तो एक आयडिया येऊ शकते की मी एवढे प्रोजेक्ट ह्या सिनारिओमध्ये घेतले पाहिजेत. किंवा तू बाकीच्यांचे इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स जर तिथे बसल्यावरती ऐकले असतील किंवा त्यांच्याकडनं ऐकून घेतलं असेल की तुम्हाला काय क्वेश्चन विचारले, तर तू ते पण ॲड करू शकतो जेणेकरून समोर लोकांना अजून हेल्प होऊ शकते. तर रिझ्यूमचं बोलायचं झालं तर माझ्या रिझ्यूममध्ये मोस्ट प्रेफरेबल लँग्वेज म्हणजे जावा होती. मी C प्रोग्रामिंग पण त्याच्या खालोखाल टाकलेली. बरोबर. त्यानंतर SQL आणि DSA आणि HTML CSS बेसिक म्हणून ब्रॅकेट म्हणून. ओके. आणि प्रोजेक्टमध्ये ट्रिगोविस नावाचा माझा प्रोजेक्ट होता तो.
तो जावामध्ये हां, माझे तिन्ही प्रोजेक्ट जावाचेच होते. जावाचेच होते. ओके. कोणते कोणते प्रोजेक्ट? ट्रिगोवीज होता, ज्यामध्ये ट्रिग्नोमेट्री बेस्ड प्रोजेक्ट होता. त्यानंतर स्मार्ट सिटी गाईड होता, ज्यामध्ये API कॉलिंगवरती प्रोजेक्ट होता. ओके. आणि त्यानंतर एक जो मी गेम बनवलेला छोटासा, त्याचं डिस्क्रिप्शन टाकलेलं. हां हां, तो सुपर एक्सला मी पाहिला होता. म्हणजे माझे तिन्ही प्रोजेक्ट होते ते सुपर एक्सच्या वेळेचेच होते. ओके. अच्छा, ठीक आहे. आता विषय निघालाच आहे, तर तुझा सुपर एक्सचा अनुभव कसा होता? म्हणजे आम्हाला तर फार छान वाटत होतं तेव्हा तू गेम बनवलेला, आणि युनिक होती ती आयडिया सगळ्यांमध्ये. तर तुझा एक्सपिरियन्स कसा होता, की सुपर एक्समधनं तुला काय शिकायला भेटलं, कशा गोष्टी होत्या? तर सुपर एक्सच्या पहिल्याच बॅचमधून आम्ही प्रोजेक्ट वगैरे डिस्प्ले केलेले. तुमच्यापासूनच सुरुवात होती सुपर एक्सची. तर लाईक प्राईज वगैरे आमच्यासाठी तुम्ही जे बोलाल आम्हाला, की तुम्ही जे आम्हाला गाईड कराल तेच आमच्यासाठी प्राईज होतं. आणि तुम्ही त्या प्रोजेक्टच्या वेळी म्हणजे खूप कौतुक केलेलं आमचं. तर प्रोजेक्टच्या वेळी असं झालेलं की आम्ही लाईक ग्रुप मेंबर्स मिळून करायचा होता तो प्रोजेक्ट. तर लाईक माझा रूममेट, मी आणि सगळा जो ग्रुप होता तो आमच्या कॉलेजचाच होता. त्यामुळे आम्ही रात्री बसून बोलून ते करत होतो. इथं पण आम्ही येऊन बसायचो, तुम्ही आम्हाला लाईक गाईड करायचात. म्हणजे बाकीचे मेंबर्स होते, आपले मेंटर्स होते, त्यांनी गाईड केलं. तर लाईक त्याचा आता मला कंपनीमध्ये खूप लाईक प्लस पॉईंट भेटतोय, की मला बोलायला कमी पडत नाही मी कुठं. बरोबर. की लाईक समजा ट्रेनरने मला काहीतरी विचारलं, बाबा क्रॉस क्वेश्चन केला मला, किंवा कोणत्या माझ्या मॅनेजरने क्रॉस क्वेश्चन केला, तर मी त्याचा ॲन्सर देऊ शकतोय. त्यामुळे तो एक एक्सपिरियन्स आला. त्यानंतर मी दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये API कॉलिंगचा यूज केलेला. तर आता मला रिॲक्टमध्ये सेम तेच यूज करायला लागतंय. सेम प्रोसेस आहे API बाइंडिंगचं. तर त्याला मला जास्त वेळ लागला नाही लर्न करायला. मी रिॲक्टसाठी नवीन होतो, पण त्या गोष्टीसाठी नवीन नक्कीच नव्हतो. बरोबर. तर तो एक हेल्प झाला. त्यानंतर टीममध्ये वर्क करणं वगैरे त्याचा पण खूप हे झालं. बरोबर. गुड. म्हणजे तुम्ही आता ओव्हरऑल ऋतुपर्णचा एक्सपिरियन्स ऐकलेला असेल. म्हणजे टेकेम क्रॅक करायचे तर तुमचा मुळात तर तुमच्या हँड्स ऑन पाहिजे स्किल्स. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला कोडिंग, म्हणजे प्रॉपर तुम्हाला नॉलेज पाहिजे, कोड लिहिता आले पाहिजे. जसं त्याचा मगाशी मी एक पॉईंट लक्षात घेतला, की जेव्हा त्याला सॉर्टिंगसाठीचा एक क्वेश्चन विचारला गेला होता, तर तो जसा बोलला की array.sort नावाची मेथड वापरली तरी डायरेक्ट सॉर्ट करून मिळणार होतं. पण त्याने तिथं त्याचा स्टँड त्याने काय घेतला, तर त्याने मर्ज सॉर्ट नावाची कन्सेप्ट वापरली. तर कसं होतं की त्या सिनारिओमध्ये आपल्याला एक्सप्लेन करण्यासाठी खूप असतं, आणि आपण अशा सिनारिओमधनं नकळतपणे सांगून जातो समोर की हे DSA मधला पार्ट आहे, पण मी ह्याच्यात देखील स्ट्रॉंग आहे. सो सगळ्यांनी हा विचार करायला पाहिजे की आपलं कोडिंग छान असलं पाहिजे, कन्सेप्ट आपल्याला भारी माहिती पाहिजे. की म्हणजे जसं की OP एक लँग्वेज, आता त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये थ्रूआउट तुम्ही ऐकलेलं असेल, त्याने एकाच लँग्वेजवर जास्त फोकस केलेला होता. ठीक आहे. तर एक लँग्वेज पण पुरेशी आहे तुम्हाला जर इंटरव्ह्यू क्रॅक करायचा आहे, पण तुम्हाला त्यातलं सगळं नॉलेज असलं पाहिजे इंटरनलपर्यंत. जसं की एकदा तू JVM आर्किटेक्चर पण एकदम कम्प्लीट त्यांना ड्रॉ करून दाखवलं, आणि इंटरव्ह्यूअर ते पेशन्सने ऐकतात. मुळात त्यांच्या लक्षात येतं की अरे फ्रेशर कोणीतरी एवढ्या लेवलचं नॉलेज आपल्याला सांगतोय, एक्सपिरियन्स देतोय, गोष्टी सांगतोय, तर आपल्याला पण ते ऐकलं पाहिजे, त्याच्यात काय गोष्टी आहेत, तो काय वेने सांगतोय. सो सगळ्यांनी हा पॉईंट लक्षात घेतला पाहिजे, म्हणजे जे टेकेमसाठी प्रिपेअर करताय. आणि मुळात महत्त्वाचा लास्ट पॉईंट म्हणजे रेझ्युमेमध्ये प्रोजेक्ट असणे गरजेचं आहे, आणि ते स्वतः केलेले असणे गरजेचं आहे. कारण की मे बी असं असू शकतं की तुझ्या आधी जे 8-9 लोक रिजेक्ट झालेत, तर आपण जे बघतो की इंजिनिअरचे स्टुडंट बरेचसे 80-90% लोक बाय करतात प्रोजेक्ट, आणि तोच रेझ्युमेमध्ये ॲड करतात. फॅन्सी वगैरे नाव असतं प्रोजेक्टला वगैरे, पण त्यांना ते स्वतःहून एक्सप्लेन करता येत नाही. मे बी त्यांच्या सिनारिओमध्ये ते गोष्ट असू शकते जी तुझ्या सिनारिओमध्ये 3ही प्रोजेक्ट तू केलेले होतेस. बरोबर. सो सगळ्या फ्रेशर्ससाठी माझं हेच सांगणं आहे की जे काही रेझ्युमेमध्ये टाकाल ते तंतोतंत खरं असलं पाहिजे, आणि ते तुम्ही स्वतः केलेलं असलं पाहिजे. ठीक आहे. सो थँक्यू सो मच ऋतुपर्ण, तुझा एक्सपिरियन्स ऐकून खूप छान वाटलं. तुला काही ॲड करायचं असेल फ्रेशर्ससाठी तर तू नक्की ॲड करू शकतो. लाईक आता टेक महिंद्रामध्ये मी वर्क करतोय, तर जेव्हा आपल्याकडे नॉलेज असतं तेव्हा आपण लाईक ठामपणे बोलू शकतो. बरोबर. जर नॉलेजमध्ये आपण लाईक समजा आता टेक्निकलच्याच ह्याच्यात गेलो, कारण मी रिॲक्ट आणि स्प्रिंग बूटवरती आत्ता काम मिळालेलं आहे, तर त्यामध्ये आपल्याला रिॲक्टचं जरी मी शक्यतो रिॲक्टवरतीच काम करतोय सध्या तरी, तर रिॲक्टचं जरी बोलायचं झालं तरी रिॲक्टमध्ये पण बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या कन्फ्युजिंग आहेत. बरोबर. आता फ्रेमवर्क तुझ्यासाठी नवीन आहे. हो, स्टेट मॅनेजमेंट. येस, रिडक्स वगैरे जे आहेत ते खूप कठीण आहेत, पण मग ते पण तुम्ही शिकून जर तुम्हाला पुढे जाऊन हेल्प होत असेल तर तुम्ही नवीन फ्रेमवर्क्स पण शिकून लाईक एक एक्सप्लोर करू शकता, जेणेकरून नवीन गोष्टी. आणि
कारण लाईक त्यांची खूप हेल्प होते त्या आपल्या पुढच्या फ्युचर याच्यासाठी. बरोबर, फ्युचर ग्रोथसाठी हेल्पच हो. होऊ शकते. गुड. यस, थँक्यू सो मच इथे you, आल्याबद्दल, sir. वेळ दिल्याबद्दल. यस, भेटू लवकरच. हो. थँक्यू.